2022 मध्ये जसं महाराष्ट्राने आणि देशाने राज्यात राजकीय भूकंप पाहिला, तसाच आता एक वेगळा राजकीय भूकंप होणार आहे। शिंदे को छोड़ो और उद्धव ठाकरे को साथ मेलो, अमित शहांचे देवेंद्र फडणवीस यांना आदेश। परंतु उद्धव ठाकरे तयार होणार का? नेमकं राज्यात कोणता आता राजकीय भूकंप होणार? शिंदेंना कसा जोरदार धक्का बसणार? नेमकं काय झालंय? राज्याच्या राजकारणात कसा मोठा भूकंप होणार आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा। आपण सविस्तर बघूया की नेमकं काय झालेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यात राज्यात संघर्ष सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक ठिकाणी शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी अमित शहांकडे एकनाथ शिंदे यांनी भेट घ्यायला दिल्लीला गेले, परंतु आता त्यानुसार काहीच होत नसताना आता शिंदेंना जोरदार धक्का बसलेला आहे। कारण ज्यांचा पाठिंबा 2022 मध्ये शिवसेनेत फूट पाडून जेव्हा एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले आणि त्यानंतर मुख्यमंत्री झाले, तेव्हा अमित शहा आणि भाजपाचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता। मात्र हळूहळू आता त्यांच्यातील जे काही वैर आहे ते स्पष्टपणे दिसायला लागलेलं आहे आणि आता भाजपाला एकनाथ शिंदे नको आहेत। गरज सरो वैद्य मरो अशी भाजपा सगळीकडेच आपली जी काही महत्त्वाची योजना आखत असताना आता 100% भाजपा असं त्यांनी देशात आणि राज्यात सुद्धा हेच अवलंबलं आहे। म्हणूनच आता त्यांना शिंदे नको आहेत। म्हणून अमित शहा यांनी आता देवेंद्र फडणवीस यांना शिंदे को छोड़ो और ठाकरे को साथ मेलो अशी जे काही आदेशच दिल्याचे महत्त्वाची सूत्रांची बातमी आहे। त्यामुळेच आता शिंदेंना बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंना सोबत घ्या असा फडणवीसांना कथित आदेश दिल्याची महत्त्वाची माहिती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना आदेश दिल्याने शिंदे गटात एकच खळबळ माजलेली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात म्हणजेच आता 24 एप्रिलला जी अंतिम सुनावणी शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात सुप्रीम कोर्टात होणार आहे, त्यामध्ये एकनाथ शिंदेंना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण शिवसेना पक्ष जो मूळ आहे तो उद्धव ठाकरे यांचाच आहे आणि तो बाळासाहेब ठाकरे यांनीच त्यांचा वारसदार निवडला होता। मात्र जे राज्यात गटतटीचं राजकारण झालं त्यामध्ये शिंदेंना पक्ष आणि चिन्ह जे मिळालं, परंतु आता ते टिकण्याची शक्यता अगदीच कमी दिसत आहे। त्यातच भाजपा हा हुकुमशाही पक्ष आहे आणि प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक ठिकाणी भाजपा हा पक्ष फोडतो आणि त्यातील लोकशाही पायदळी तुडवतो असा संदेश देशात प्रत्येक ठिकाणी गेला आहे। त्यामुळे भाजपला आपली इमेज सुधारायला आता शिंदे गटाकडून पक्षचिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला द्यावं लागेल असंच दिसत आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षचिन्ह गेल्यानंतर त्यांना आता भाजपमध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही आणि उद्धव ठाकरेंचा जो काय पक्ष आणि चिन्ह जे मातोश्रीचं वैभव आणि शिवसैनिकांचं हृदय असलेलं धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळतील यात काही शंका नाही। कारण मराठी मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे। मुंबई, ठाणे, मराठवाडा, कोकण किंवा इतर ठिकाणी सुद्धा ठाकरेंचा जो काही जोर आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडे पक्षचिन्ह नवीन असताना सुद्धा चांगले खासदार आले, अनेक आमदार आले, प्रत्येक ठिकाणी त्यांना चांगलं यश मिळालं। म्हणजेच सत्तेच्या विरोधात उद्धव ठाकरे असताना सुद्धा त्यांना जनतेने चांगला पाठिंबा दिला आणि हेच धोरण ठरवून आता भाजपा उद्धव ठाकरेंना जवळ करण्याच्या तयारीत आहे। मात्र उद्धव ठाकरे हे काही त्यांना जवळ करतील की नाही अशी शक्यता कमीच वाटत आहे। कारण शिवसेना पक्ष आणि मराठी माणसात फूट ही भाजपानेच पाडली आहे। उद्धव ठाकरे नेहमीच म्हणाले आहेत की जे काही सत्ताधाऱ्याविरोधात आणि हुकुमशाही विरोधात मी एकटा उतरलो आहे आणि कोणी पाठिंबा देऊ न देऊ मी शेवटपर्यंत अशा हुकुमशाही भाजपविरोधात लढणार। त्यामुळे राज्यात आणि देशात जर भाजपविरोधात कोण चांगलं लढत असेल तर उद्धव ठाकरे आणि त्यानंतर ममता बॅनर्जी। त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील याची शक्यता कमीच आहे। मात्र आता भाजपा शिंदेंना सोडून पुन्हा एकदा 100% भाजपा अशीच ठरत आहे। त्यामुळे आता हा भाजपासोबतच्या युतीवर शिंदे गटाचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि जर शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळालं तर एकनाथ शिंदे यांना भाजपात आपले सगळे आमदार खासदार घेऊन जावं लागेल। परंतु त्यातील आमदार खासदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत
जाण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. त्यामुळे आता येणाऱ्या 24 एप्रिलला म्हणजेच 4 दिवसांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त वाटते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळावं? तुम्ही कमेंटमध्ये जास्तीत जास्त ठाकरे लिहायला विसरू नका. धन्यवाद.